गुड मॉर्निंग सर. वाव, क्या बात. गुड मॉर्निंग सर. येस सर, प्रथमतः तुमचा पूर्ण परिचय करून द्या, तुमची ओळख करून द्या आणि तुमचे ग्रेट ग्रेट कोच कोण आहेत. संतोष गुप्ता, मखमलाबाद. ग्रेट कोच दीपक पवार आणि डॉक्टर साने सर. संतोष गुप्ता सर मखमालाबाद येथून आणि त्यांचे ग्रेट कोच आहेत दीपक पवार सर आणि माझा एक डॉक्टर शिवराज साने सर. खूप छान वाटतंय सर. सर तुम्ही आरोग्य परिवार कशासाठी जॉईन केला होता आणि किती दिवसापूर्वी जॉईन केला होता? मागच्या वर्षी मार्च महिन्यात. मागच्या वर्षी मार्च महिन्यात. हो. म्हणजे तुम्हाला आता 14 महिने झाले तर. हो. यस सर. सर कशासाठी जॉईन केला होता, काय तुम्हाला शारीरिक त्रास होते? वजन जास्त वाढलं होतं. यस. वजन कमी करण्यासाठी संतोष सर तुम्ही आरोग्य परिवार जॉईन केला होता. किती वजन वाढलं होतं आणि तुम्ही किती वजन कमी केलं किती दिवसामध्ये? 76 किलो वजन होतं, आता आहे 65 किलो. 76 किलो वजन होतं, आता तुमचं वजन 65 किलो आहे. खूप छान संतोष सर. तुम्ही 11 किलो वजन कमी केले चरबीयुक्त. कसं वाटतंय सर आता वजन कमी झाल्यामुळे? आता फ्री वाटतं एकदम, म्हणजे एकदम ऍक्टिव्ह राहतो दिवसभर. 12 तास काम करतो दररोज मी आजही. काय काम करतात सर आपण? आमचं मोटरीचा आणि एक्वागार्डचा व्यवसाय आहे, होलसेल. कंटिन्यू धावपळ राहते. कंटिन्यू धावपळ राहते सरांची आणि सर आता 12 तास वर्किंग करतायत तरी सरांना आळस तकवा येत नाही. यस गुप्ता सर, तुम्हाला वाढलेल्या वजनामुळे काही शारीरिक त्रास होते का? मला ना हे बघा, इथे चरबी गाठ होती आणि इथे होती चरबी गाठ, अंडे मोठी इथे पण होती. सरांच्या उजव्या हाताला दोन्ही हातांना चरबीच्या गाठी होत्या दंडांच्या भागामध्ये. नक्की सर चरबीच्या गाठी आहेत का पूर्णपणे गेल्यात? आहे थोडं, मतलब नॉर्मल एकदम 10-20% राहिले ते. 10% फक्त चरबीची गाठ राहिली, पूर्णपणे वितळली सर. सर तुम्ही त्याची काही टेस्ट वगैरे केली होती का सुरुवातीला? तुम्हाला काही डाऊटफुली वाटलं होतं का चरबीच्या गाठी कसल्या नेमक्या या? 20 ते 25 दिवसापूर्वी चेक केलं होतं, जेव्हा गाठ आली होती तेव्हा कॅन्सरची गाठ वगैरे आहे काही. मग डॉक्टर केलं, ते बोललं नाही हे गाठ चरबीची आहे, त्याला काही घाबरण्यासारखं नाहीये, खाणं पथ्य पाळायचं आणि व्यवस्थित राहील, काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्याशी. वाव. तर सरांनी चेकिंग करून घेतलं डॉक्टरांकडून, डॉक्टरी सल्ल्याने त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना कळलं काही चरबीची गाठ आहे आणि सरांची चरबीची गाठ बघा मित्रांनो आरोग्य परिवारात आले, वजन कमी केलं 11 ते 12 किलो आणि सरांची चरबीची गाठ पूर्णपणे विरघळली. खूप छान वाटलंय गुप्ता सर. गुप्ता सर तुमचा 14 महिन्याचा प्रवास आरोग्य परिवारासोबत कसा राहिला आणि तुम्हाला काय संधी? आणि 3 गाठ बारीक बारीक होते माझ्या असं ठिकाणी का बाबा एकदम नॉर्मल चनेसारखं. यस. मग त्याला काय आपण मोस म्हणतो ते टाईप होत आहे. एक कुठून गेले तिन्ही. वाव. बघा त्यांना 3 अजूनही गाठी होत्या आणि त्या त्यांच्या आपोआप खराब झाल्या आणि त्या बाहेर गेल्या आणि त्यांचं शरीर रिकव्हर झालं. खूप छान वाटतंय सर. सर तुमचा हा 14 महिन्याचा प्रवास, त्यातून तुम्ही काय अनुभव घेतलं आणि तुमच्या जीवनात काय बदल झाला सांगू शकताय सर? पहिले मला दम लागायचा, चाललं असं थकवायचं, काय सर्दी होऊन जायची, एलर्जी व्हायची सर्दीची. उन्हात गेलं घाम पाणी येतं, थंड पाणी वगैरे पिलं लगेच झटकामध्ये सर्दी व्हायची कायम स्वरूपी. सर्दी कायम राहायचं 4 ते 12 महिना. यस. तर 12 महिने सर्दी केली तुम्हाला? म्हणजे ते पहिलं एलर्जी होती मला, धूळ माती गेली असं मग त्रास व्हायचा मला. आणि आता नाही राहिली सर्दी होती, पण ते समजत नाही मला, असं म्हणजे 1-2 दिवस आधी ऑटोमॅटिक निघून जाते. समजा घामून आलो, पाणी पिलं, रिएक्शन होतं थोडंसं शरीराला, पण ते ऑटोमॅटिक निघून समजत होता नाही सर्दी म्हणून ठीक होऊन गेली. म्हणजे सरांची 12 महिने सर्दी देखील दूर झाली. खूप छान वाटलं संतोष सर तुमच्याशी बोलून. सर तुमचे जे ग्रेट कोच बद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? ग्रेट कोच सल्ला वगैरे चांगले देतात ते, पण सध्या मला वाटतं ग्रुपवर जॉईन नाही होऊ राहील ते काही कारणामुळे, आणि त्याचं 2 महिन्यापासून आमचं असं बोलणं नाही ते गोष्टीवर कुठल्या विषयावर. मित्रांनो ज्यांना
ज्यांना आरोग्य परिवार दाखवला त्यांचे कोच काही कामानिमित्त जॉईन होत नाहीत, पण तरी पण सर दररोज जॉईन करताय कारण त्यांना आरोग्याचं महत्व कळालंय. ओके, तो छान संतोष Yes. सर असंच आरोग्य परिवार सोबत जॉईन राहा, सातत्यानं सकस संतुलित आहार घ्या, निरोगी व आनंदी जीवन जगा. थँक्यू सर. येस, तर मित्रांनो नक्की सांगू इच्छितो संतोष गुप्ता सरांचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरात